आजच्या रेसिपीला आपण छान असा कोळशाचा स्मोक दिलेला आहे. कसली लाजवाब भाजी दिसते की नाही. तर जेवढं जेवण साधं तेवढं ते जास्त चविष्ट लागतं. आज मी तुम्हाला दाखवणार आहे माझी खास नो मसाला चिकन थाळी. आता नो मसाला म्हणजे काय, तर यात बाहेरचा कोणताही एकही मसाला न वापरता, कोणताही मसाल्याचं पावडर आपण वापरलेला नाही, काळा मसाला नाही, गरम मसाला नाही, तर छान घरगुती पद्धतीने झणझणीत हिरवं चिकन कसं बनवायचं ते पाहणार आहोत. तर हिरव्या मसाल्यांचा घमघमाट आणि सोबतीला गरमागरम चपाती भात बघूनच भूक लागली की नाही, याच्याने छान असा सलाड. तर आज मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे अतिशय सोप्या पद्धतीची चिकन थाळी. कोणतीही तयारी करायची गरज नाही, कोणताही तामझाम नाही, अगदी साध्या साहित्यात ही थाळी कशी तयार होते ते आपण आज पाहूयात. नमस्कार, मी सारिकाज किचनमध्ये तुमचं अगदी मनापासून स्वागत करते. तर मी ते चिकन घेतलेलं आहे, तर त्याला आता छान स्वच्छ धुवून घेते. तर बघा, आता मी इथं कुकरमध्ये तेल टाकून घेते. तेल छान गरम झालं की त्यात कांदा टाकायचा आहे. तर मी ते 2 कांदे छान बारीक चिरून घेतलेले आहे. तर त्यांना आता छान तेलात परतवून घ्यायचं आहे, छान तेलात तळून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात टाकायचं आहे लसूण आणि आलं. हे मी कुटून घेतलेलं आहे, तुम्ही पेस्ट टाकली तरी चालेल. तर त्यालाही छान तेलात परतवून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात टाकायची आहे हळद पण टाकून झाली की त्याला व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, आता हळद पण छान मिक्स करून झालेली आहे. तर मी इथे चिकन पाण्याने छान स्वच्छ धुवून घेतलेलं आहे. तुमच्याकडे जर वेळ असेल तर तुम्ही चिकनला हळद मीठ लावून ठेवून द्या. मी अगदी झटपट बनवते. तर चिकन धुवून झालेलं आहे, तर ते मी कुकरमध्ये टाकून घेतलेलं आहे. त्यानंतर मीठ टाकून घेते. तर मीठ हे चवीनुसार तुम्ही टाकून घ्या तुमच्या अंदाजाने, पण मीठ थोडंसं टाका जास्तीचं म्हणजे खारं होईल असं नाही की पीसला छान मिठाची चव यायला पाहिजे, नाहीतर पीस असे फिके लागतात, आले लागतात. तर त्या हिशोबाने मीठ टाकून घ्या. त्यानंतर मी त्यात गरम पाणी टाकून घेतलेलं आहे. आता त्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. त्यानंतर त्यावर टाकायची आहे कोथिंबीर ऑप्शनल आहे, तुम्हाला सूपमध्ये आवडत असेल तर टाका. तर मी चिकन हे अर्धवटच शिजवणार आहे. तर चिकन हे फक्त आपल्याला 2 शिट्टी किंवा 1 शिट्टी करायची आहे आणि अर्धवट शिजवायचं आहे. तर आता आमच्या घरात सूप प्यायला आवडतं म्हणून मी हे असं अर्धवट चिकन शिजवते, नाही तर तुम्ही डायरेक्ट शिजवलं मसाल्यामध्ये तरी चालेल. तर आता इथे लागणारा मसाला आपण बघूया. तर मी इथे घेतलेला आहे भरपूर अशी कोथिंबीर, हिरवी मिरची, पुदिना, कढीपत्ता, भरपूर असं लसूण आणि आलं. कढीपत्ता नक्की टाका. आणि 1 कांदा घेतलेला आहे. तर हा 1 कांदा जाडसर चिरून घेतलेला आहे. आणि ही आहे दही. तर दहीचा पूर्ण 1 डबा तेवढा आपल्याला लागणार आहे. तर आता हे सर्व आपल्याला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे. पुदिना आणि कढीपत्ता हा नक्की टाका आणि लसूण आणि आल्याचं प्रमाण जास्त ठेवा. आणि इथं 1 कांदा जाडसर चिरलेला. चला, आता हे मिक्सरमध्ये छान बारीक याचं पेस्ट करून घ्यायची आहे. छान करून झालेली आहे. तर बघू शकतात, या अशा पद्धतीने छान पेस्ट आपल्याला करून घ्यायची आहे. त्यानंतर आपण ही जी दही घेतलेली आहे हिला आपण छान फेटून घेऊ. दाणेदार दही अजिबात टाकू नका. तर याला छान अशी स्मूथ क्रीम जशी असते ना, त्या पद्धतीने हिला आपल्याला फेटून घ्यायची आहे, तयार करून घ्यायची आहे. तर बघू शकतात किती छान ती फेटून होते आणि छान दही अशी तयार झालेली आहे. चला, तर आता चिकन शिजलेलं आहे, म्हणजे कितपत शिजलंय दाखवते. तर हे चिकन फक्त आपल्याला अर्ध शिजवायचं आहे, कारण बाकीचं चिकन मी मसाल्यामध्ये शिजवणार आहे. तर बघा, छान सूप तयार झालेलं आहे. प्यायला हे सूप खूप छान लागतं. चला, तर मी आता इथे कढई गरम करायला ठेवलेली आहे. त्यात मी बटर टाकून घेते. तर बटर त्यात जळू नये म्हणून त्यात थोडासा तेलाचाही वापर करा. तर मी यात आता तेल टाकून घेणार आहे. तर साधारण 2 पळी एवढं मी तेल यात टाकून घेते. चला, तर आता तेलही टाकून झालेलं आहे. तर बटरही छान मेल्ट करून घेते.
नुसतं बटर जर राहिलं असतं तर ते जळून गेलं असतं, म्हणून त्यात थोडं तेल टाकलं आहे. तर मी ते खडे मसाले घेतलेले आहे, लवंग, मिरे, दालचिनी, वेलदोडे आणि तेजपत्ता. तर एवढाच खडा मसाला आपल्याला लागणार आहे. तर त्यालाही छान तेलात परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात जी आपण बारीक पेस्ट करून ठेवलेली होती ती आपल्याला त्यात टाकून घ्यायची आहे. तर तुम्हाला अंदाज आला असेल की केवढी पेस्ट ती तयार झालेली आहे. तर त्यालाही छान तेलात आपल्याला परतवून घ्यायचं आहे. तर हे सगळं कमी गॅसवरच करा. मसाला परतून घेत असताना, मसाला तळून घेत असताना घाई अजिबात करू नका. त्यात थोडंसं पाणी टाकून घेते आणि पुन्हा मसाला छान परतवून घेते, कारण तो जेवढा मसाला छान तळला जाईल, शिजेल, तेवढंच ती भाजी छान लागेल. तर आता हे छान मिक्स करून झालेलं आहे. तर मी याला आता अगदी थोड्या वेळेसाठी झाकून ठेवणार आहे. त्या अगोदर मी त्यात हळद टाकून घेणार आहे. तर हळद टाकून त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे. या अशा पद्धतीने मिक्स करून घ्यायचं आहे. आणि तुम्हाला मी बनवलेल्या रेसिपी कशा वाटतात हे कमेंट करून तुम्ही नक्की सांगत चला. व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करा. चला, तर मी आता यात मीठ टाकून घेतलेलं आहे. आता मीठही छान मिक्स करून हे आपल्याला झाकून द्यायचं आहे. अगदी थोड्या वेळेसाठी झाकायचं आहे, म्हणजे मसाला छान शिजून होईल. तर बघू शकतात मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे आणि छान मसाला तळून झालेला आहे. आणि ही व्हिडिओ तुम्ही कुठून बघतायत तर हे मला कमेंट करून नक्की सांगा, म्हणजे मला कळेल की माझी व्हिडिओ कुठपर्यंत पोचत आहे. चला, तर आता मसाला छान तळून झालेला आहे. तर त्यात मी आता चिकन टाकून घेते. तर बघा, आता मी यात चिकन टाकून घेते. आता याला व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता या वेळेला पण गॅस कमीच असू द्या, सगळं कमी गॅसवरच करा, म्हणजे चिकन लागणार नाही, मसाला जळणार नाही. तर अशा पद्धतीने आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. तर बघा, आताच किती छान चिकन दिसतंय. तर पुन्हा त्याला एकदा थोड्या वेळसाठी झाकून ठेवायचं आहे. बघा, आता राहिलेलं जे चिकन आहे ना ते आपल्याला आता यात शिजवून घ्यायचं आहे. तर किती छान शिजतंय. त्याला छान व्यवस्थित मिक्स करायचं आणि त्यात जी आपण दही फेटून ठेवलेली होती ती पूर्ण दही यात टाकून घ्यायची आहे. आता दही पण ही ऑप्शनल आहे. तुम्हाला जर चिकनमध्ये दही आवडत नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी चालेल. असंही सुक्कं चिकन सूप वगैरे टाकून खूप छान तयार होतो, पण दही टाकल्याने त्याला छान फ्लेवर येतो, छान चव येते त्याला. पण शक्यतोवर तरी टाकाच. तर बघा, आता छान दही मिक्स करून झालेली आहे. त्यात मी 3 ते 4 चमचे सूप टाकून घेणार आहे. तर बघा, आता सूप टाकून झालेलं आहे. त्याला पुन्हा एकदा मिक्स करून घेणार आहे. तर मी सूप जास्त नाही टाकलंय, थोडंच टाकलेलं आहे की ते छान चिकन अजून थोडं शिजेल, मसाला छान घट्ट होईल. तर बघा, छान त्याला आता शिजवून झालेलं आहे. त्यानंतर त्यावर मी कोथिंबीर टाकलेली आहे आणि त्याला छान एक कोळशाचा स्मोक देणार आहे. तर कोळसाही छान गरम करून घेतलेला आहे. त्यावर मी आता तूप टाकून घेईल. इथं तुम्ही बटर टाकलं तरी चालेल. तर मी आता इथे तूप टाकून घेतलंय आणि झाकून देईल पटकन, म्हणजे त्याचा स्मोक आतमध्येच राहील, तो निघणार नाही. तर बघा, किती छान स्मोक दिला गेलेला आहे. आता ते जे तूप आहे ते मी त्यात पुन्हा टाकून घेते, कारण बरंच तूप मी टाकलेलं होतं. तर बघा, तूपही आता छान टाकून झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकतात किती छान हिरवं चिकन तयार झालेलं आहे. अगदी साध्या सोप्या पद्धतीने, जास्त मसाले टाकलेला नाही आहे, कोणती पूर्वतयारी नाही आहे. तर तुम्हाला ही साधी सोपी चिकनची थाळी रेसिपी कशी वाटली हे मला तुम्ही कमेंट करून नक्की सांगा. कुठून बघतायत हेही मला कमेंट करून सांगा. बघा, किती छान थाळी तयार झालेली आहे. अशी थाळी जेव्हा खायला भेटेल त्यावेळेला मन अगदी प्रसन्न होईल. माणूस 2 घास जास्तच खाणार. चला, तर मग व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया अशा पुढच्याच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत धन्यवाद.